पेणच्या हितेश जाधवनं पेण ते लडाख दुचाकी राईड अवघ्या 21 दिवसात यशस्वी करून हितेश आता घरी परतलाय। आयुष्यात एकदा तरी आपली मोटरसायकल घेऊन उमलिंगला आणि लडाखला जायचं असं त्याचं स्वप्न त्यानं साकार केलं। या राईडसाठी हितेशने गेली 2 वर्ष शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी सुरू केली होती। 15 जूनला संध्याकाळी पेणवरून राईडची सुरुवात झाली। 6 जुलैला हितेश घरी परतला। या प्रवासादरम्यान त्याला अनेक कठीण समस्या, रोमांचक दृश्य, मोठमोठ्या दरी डोंगरावर राहणारे नागरिक आणि राहणीमान याचा अभ्यास त्याने केला। सुमारे 7500 किलोमीटरचा दुचाकी प्रवास करून हितेश जाधव घरी सुखरूप पोहोचल्यानंतर मित्र, नातेवाईक आणि आई वडिलांनी औक्षण करून त्याचं स्वागत केलं। आईबाबांच्या आशीर्वादामुळे आणि मित्रांच्या शुभेच्छांमुळे ही राईड शक्य झाल्याचं सांगत हितेशने त्यांचे आभार मानले। हितेशवर पेणकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुंभिवली ग्रामपंचायतीत ठाकरे गट शिवसेनेचे वर्चस्व वाढतानाचे पाहायला मिळते। या ग्रामपंचायतीमधील ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात परतलेत। निवृत्ती सालेकर यांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत केलं। या प्रवेशानं शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय। नितीन सावंत यांनी खालापूर तालुक्यात शिवसंवाद दौरा करून शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यावेळी शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात परतत असल्याचं दिसून येत आहे। मुरुड तालुक्यातील पत्रकार संतोष हिरवे यांना शहरातील हातभट्टी किंग यांच्या मार्फत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ माजली। मुरुड पोलीस निरीक्षक यांनी याबाबत लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा। यांच्या हातभट्टी जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा करतच राहणार असा निर्धार पत्रकार संतोष हिरवे यांनी व्यक्त केलाय। कलम 507 आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा पत्रकार टीम पोलीस ठाण्यासमोर न्यायासाठी ठिय्या मांडून बसलेली असेल असा इशाराच यावेळी प्रशासनाला देण्यात आला। खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रोहा सेंटर आणि भट नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा शासकीय विश्रामगृह येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झालं। शिबिरात तब्बल 500हून अधिक रोहेकर नागरिकांनी सहभाग घेतला आणि आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। शिबिराला माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट दिली आणि कार्यक्रमाचं महत्त्व वाढवलं। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितू साळुंखे, बाळू पडवळ यांनी विशेष मेहनत घेतली। मध्य प्रदेश येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF टीमचे 40 दिवसीय बेसिक फ्लड रेस्क्यू कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मध्य प्रदेश NDRFचे महासंचालक उपस्थित होते। या प्रशिक्षणात नागरी संरक्षण दल, आपदा मित्र, पोलीस मित्र, NCC कॅडेट, NSS स्वयंसेवक, रेस्क्युअर, गिर्यारोहक आणि सामाजिक संस्थांमध्ये समाजकार्य करणारे स्वयंसेवक उपस्थित होते। यात विविध रेस्क्यू पद्धतीमध्ये गाठींचे प्रकार, प्रथमोपचार, CPR, स्कुबा, असेंडिंग, डिसेंडिंग, बोट हँडलिंग, बोट पॉडलिंग, रिव्हर क्रॉसिंग, पोहणे आदी पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं। खोपोलीतील शिवसेना मेळगावच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेचं शिबिर आयोजित करून परिसरातील महिलांना माहिती देऊन या योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर केली असून यासाठी फॉर्म भरून देण्याचं आवाहन केलंय। हा परिसर आदिवासी बहुल असल्याने येथील महिलांना फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या। यासाठी मेळगाव शिवसेना आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी वाडीत हे शिबिर घेण्यात आलं। पेण तालुक्यातील मामा वास्कर जलतरण तलावात जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धा ही पेण शहर मर्यादित होती। या स्पर्धेचे उद्दिष्ट हे नवोदित जलतरणपटूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असा होता। या अनुषंगाने 77 जलतरणपटूंनी स्पर्धेत भाग घेतला। स्पर्धेचं आयोजन निर्भय स्विम कन्सल्टंट आणि सचिन शिंगरूत यांनी केलं होतं। स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणून स्पेशल कॅटेगरीचा गट या स्पर्धेत समाविष्ट केला होता। तसेच स्पर्धेत 8 दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। त्यामध्ये आई डे केअर संस्थेमधील चिराग प्रशांत भगत यानं प्रथम क्रमांक पटकावला। रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियानाअंतर्गत पेण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या विद्यमानं पेणमधील RP नगर येथील वन खात्याच्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। यावर्षी पारा 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेला होता। पृथ्वी मातेला वृक्षाच्या माध्यमातून थंडावा मिळतो। वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं, त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो। त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करणं आवश्यक आहे असं आवाहन अध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी यावेळी केलं।
वैद्यकीय मदत कक्ष आणि स्वराज्य मित्र मंडळ या संघटनेतर्फे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या सेवेत अविरत कार्यरत असणाऱ्या विविध आजारांनी ग्रासलेल्या महाराष्ट्रातील रुग्णांना निस्वार्थीपणे सेवा देणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षानं पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा कापडे बुद्रुक, दिसेधोंड, पार्ले, पैठण तर महाड तालुक्यातील करंजखोल, आदिवासीवाडी, मुठवली येथील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।